आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यामध्ये परत येणार आहेत। दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरनं शिंदे दरे गावातून ठाण्याकडे रवाना होतील। काल विश्रांती घेतल्यानंतर आज दुपारी 2:45 वाजता ते ठाण्यामध्ये परत येतील अशी माहिती आहे। एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातल्या दरे गावात मुक्कामी आहेत, परंतु आजारी पडल्यानं डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता आणि त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली। आता त्यांची तब्येत काही प्रमाणात सुधारली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे आणि त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला रवाना होणार आहेत। याचा आढावा घेतलाय मिकी घई यांनी। राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बैठका सुरू आहेत, तर दुसरी बाजूला राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील दरे याच ठिकाणी आहे। मात्र काही वेळातच ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। यासाठी दरे गावामध्ये पोलीस असेल, प्रशासनाकडून तयारी सुरू आहे। जर आपण बघितलं तर या मैदानावर अग्निशामक दलाच्या गाड्या असतील, अँब्युलन्स असेल आणि पोलिसांचा ताफा देखील या ठिकाणी सज्ज आहे। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हेलिपॅड देखील पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलेला आहे। याच ठिकाणी काही वेळात हेलिकॉप्टर लँड होईल आणि त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई अर्थात ठाण्यात पोहोचणार आहेत। जवळपास 3च्या सुमारास ते ठाण्यात पोहोचतील। ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी ते त्या ठिकाणी बैठका देखील घेणार आहेत। अनेक आमदार त्यांना भेटण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना देखील ते भेटतील आणि त्यानंतर अनेक बैठका देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर घेणार आहेत। अर्थात मुंबईमध्ये ज्या पद्धतीने नवीन सरकार स्थापन होण्यासाठी बैठका सुरू आहेत, कुठला मंत्रिपद कुणाला दिलं जाणार, किती मंत्रिपद दिले जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत पोहोचल्यानंतर बैठकांमध्ये काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थातच कुठले मंत्रिपद कुणाला दिली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आज बऱ्यापैकी स्पष्ट होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, सातारा, दरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।